फलंदाजी करतोय, आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी टीम मस्वे या टीमला। मॅचला सुरुवात अर्थात घमासान युद्धाला होते सुरुवात। स्ट्रायकर जोडी मस्वे टीमची मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। एका बाजूला बॅटिंग मध्ये दीपक शिर्के आणि गणेश शिर्के ही आक्रमक स्ट्रायकर जोडी। मॅचला सुरुवात, सामना 4 षटकांचा असणार आहे। एका बाजूला मंगेश शिर्के आणि एका बाजूला दीपक शिर्के ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते काय, तर एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती रफ्तारचा राजा जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारे गोलंदाजी मार्ग वरती तयार होत आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये दीपक शिर्के स्ट्रायकर एंडला तयार। पहिला बॉल, या बॉलच्या पाठीमागे चांगलाच फटका खेळलाय, पॉवर प्ले तोड फटका, क्षेत्ररक्षक धावतायत आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे। अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय दीपक शिर्के यांनी ताबडतोड, बॉल सीमा पार चौकार। बॅकलिफ्टचा योग्य वापर, टायमिंग होतं प्रॉपर आणि बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे। सरळ 4 धाब्यांसाठी फटका लाजवाब। निलेश भिल्लारे यांच्या वेगाला प्रत्युत्तर दिलंय दीपक शिर्के। म्हटलं की एक चांगला अनुभव आहे, कित्येक काळ मस्वे टीमसाठी खेळत आहेत आणि तो अनुभव त्यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे कृतीमध्ये आणला। पहिलाच बॉल पाठवला सीमा पार, निलेश भिल्लारे पुन्हा एकदा तयार। हो, हा बॉल प्रभावित करणारा आहे, प्रभावशाली आहे। पंचांगडे दात मागितले, टप्पा पडल्यानंतर बॉल उसळतोय, ही खासियत आहे निलेश भिल्लारे यांची। काही बॉल पाठी ओढतात, काही बॉल पुढे सोडतात, परंतु या बॉलच्या पाठीमागे उसळी होती आणि वेगही होता। अशा प्रकारचं मिश्रण या बॉलच्या पाठीमागे। दोन बॉलचा खेळ झालेला आहे, 4 धावा धावफलकावरती येत आहेत। बॉल क्रमांक 3, निलेश भिल्लारे पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। आणखीन एक लाजवाब क्लासिकल अंदाजामध्ये बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे, तंत्रशुद्ध फटका, बॉल सीमारेषा चिरतोय। सरळ 4 धाब्यांसाठी आणखीन एक वजनदार, शानदार, बहारदार आलाय चौकार। फलंदाज दीपक शिर्के यांच्या बॅटमधून आलेला चौकार आहे। आता पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल की दीपक शिर्के पुन्हा एकदा आपल्या जुन्या लय मध्ये परतले। ती काय चांगली बॅटिंग केलेली आहे, 2 फटके चांगले खेळलेले आहेत, धावसंख्येला आकार चांगल्या प्रकारे दिलेला आहे। 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। षटक क्रमांक 1 चा पॉवर प्लेचं हे षटक निलेश भिल्लारे यांचे डावपेच उधळून लावलेले आहे दीपक शिर्के यांनी, परंतु एका बाजूला वेगाला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। निलेश भिल्लारे तयार, ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल वरती येतील, बॉल वरती झडप घालतील, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, एकपेक्षा अधिक काही मिळणार नाही। निलेश भिल्लारे यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक जोमाने केलेला आहे, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेली आहे। धावा धावफलकावरती आहे तब्बल 9। बिनगडी बाद टीम मस्वे जो संघ जिंकेल क्वालिफाय होईल अंतिम 4 मध्ये आणि त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल। आता हा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळतोय, वेगही आहे। अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण या बॉलच्या पाठीमागे होतं। क्रिकेटचा आता बदललेला आहे, आधुनिक काळाचा तुम्ही क्रिकेट खेळता, एका बॉलच्या पाठीमागे तुम्हाला दुहेरी मिश्रण अंमलामध्ये आणावं लागतं आणि ते प्रखरतेने आज आणलेलं आहे। निलेश भिल्लारेंनी काय केलं, बॉल पाठी ओढला आणि बॉलला गती दिली, म्हणजे अशा प्रकारचं दुहेरी मिश्रणाचा हा बॉल डॉट। खोलवर टप्प्याचा बॉल, फक्त दिशा दिली, संयम ठेवला या बॉलला खेळताना, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल। षटक क्रमांक 1 चा खेळ संपला। प्रथम बॅटिंग करताना मस्वे टीमने बनवलेल्या आहे धावा त्या 10। त्याचबरोबर रत्नाकरजी धनावडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा सन्मान करत आहोत। रत्नाकरजी धनावडे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूपदार शाल, प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही करत आहोत। स्नेहपूर्वक सन्मान रत्नाकर दादा धनावडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। जबरदस्त रंगलेली मॅच, ज्या मॅचचा आपण सर्वजण घेत आहोत आस्वाद। कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा, कालची पहिला दिवस, पहिली रात्र, आजची दुसऱ्या रात्रीला सुरुवात झाली आहे। ओव्हर नंबर 2 च्या आता खेळासाठी गोलंदाजी मार्ग वरती अतुल कांबळे यांच्याकडे वेग आहे। अलीकडच्या काळामध्ये अतुल कांबळेने प्रभावित केलंय, परंतु मंगेश शिर्के याही नावाबद्दल चर्चा करावी लागेल। हे असं नाव आहे ज्या नावाचा जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये डंका आहे, परंतु आज गावासाठी चांगला खेळ करावा लागेल मंगेश शिर्के यांना। एका बाजूला दीपक शिर्के म्हटलं की याच टीमचे अनुभवी खेळाडू
बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला केली जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. दुसरीचा प्रयत्न केला गेला. आता स्ट्रायकर एंडला पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंच दाद फेटाळतील की दाद उचलून धरतील. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय रेफर केलाय. पीटीसी या वाहिनीच्या माध्यमातून आता याची पडताळणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय रनआउट साठी. आणि आता दुसरीचा प्रयत्न करताना फलंदाज रनआउट आहेत का याची पडताळणी केली जाईल. नॉट आउट. चला फिल्डिंग लावा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. तुम्ही पाहत आहात क्वार्टर फायनल क्रमांक 2. कालचा क्वार्टर फायनलचा पहिला सामना भिवडीने जिंकलेला आहे. क्वार्टर फायनल 2 आता रंगलेला आहे. पहिला संघ अंतिम 4 मध्ये जाणारा कोणता आहे तर तो भिवडी आहे. अंतिम 4 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता आहे तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. आणि त्याच वेळेस तुमच्या नावाची मोहर अंतिम 4 मध्ये लागेल. एका बाजूला अतुल कांबळे यांची धारदार गोलंदाजी, एका बाजूला दीपक शिर्के मंगेश शिर्के ही अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तळ ठोकून बसली आहे. ज्या जोडीने केलाय चांगला खेळ. आतापर्यंत 2 सामने चांगल्या रीतीने दोन्ही संघांनी खेळलेले आहेत. काल बीसीसी करंजे या टीमने खेळ चांगला केला. आज मस्वे टीमने चांगला खेळ केलेला आहे. अतुल कांबळे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याचबरोबर वागदरे गावचे बबन शिल्लार नाना यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. पूर्व सरपंच आहेत वागदरे गावचे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. आणि नानांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. वागदरे गावच्या स्पर्धेचं आयोजन आहे. त्याचबरोबर विनोद दादा सुर्वे टायगरचे संघ मालक यांचे आगमन होत आहे. ज्यांचा संघ बऱ्याचशा प्रीमियर लीग खेळतो आहे त्या संघाचे संघ मालक विनोद दादा सुर्वे यांचं आगमन होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांनाही विनंती आहे की विनोद दादा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. एका बाजूला अतुल कांबळे यांची धारदार गोलंदाजी, षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. आणि बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार होत आहेत. दीपक शिर्के क्षमता आहे, प्रतिभा आहे, अनुभव त्यांच्या गाठीशी. परंतु एका बाजूला युवा खेळाडू अतुल कांबळे यांचा मारा बॅकफूट वरती गेले, पंच केलाय आणि क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले. आणि ते होईल ते पहिल्या विकेटचं पतन. दीपक शिर्के माघारी. 5 सामना तुम्हाला चांगल्या रीतीने खेळावा लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला चुका करून चालणार नाही. आणि या बॉलच्या पाठीमागे पहा मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली. हेच ते क्षेत्र होते ज्या क्षेत्रामध्ये दीपक शिर्के यांनी तब्बल 2 चौकार मारले होते. जड पावलांनी आता येत आहेत माघारी. पहा आपण चर्चा करतो ना की विकेटचं पतन झालंय. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल अंतिम 4 मध्ये. आणि काल जो संघ क्वालिफाय झालेला आहे त्यांचा एक नवीन स्लोगन आता आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण त्या टीम बद्दल चर्चा करूया. कालच्या दिवसामध्ये भिवडी संघ अंतिम 4 मध्ये केलाय. सबसे है रावडी, सबको है आवडी और टीम का नाम है भिवडी. आणि हा संघ अंतिम 4 मध्ये काल दाखल झालेला आहे. परंतु आज बीसीसी करंजे जाणार की एका बाजूला मस्वे जाणार. ज्या प्रकारे आम्हाला माहिती मिळते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत गणेश शिर्के, ज्यांच्या सर्वाधिक आजच्या दिवसामध्ये धावा आहेत. 49 माफ करा, धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. एका बाजूला अतुल कांबळे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल पायांवरती आहे. मिड विकेटला खेळाडू. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. एका बाजूला आपण चर्चा करतोय बीसीसी करंजे विरुद्ध मस्वे. हा सामना अनेक वेळा झालेला आहे. पुन्हा एकदा गाठ पडली, निमित्त आहे वागदरे गावची स्पर्धा. परंतु आज कोणत्या संघाचा प्रवास इथे संपेल, कोणता संघ क्वालिफाय होईल आणि कुणाला मिळेल ती बाईक, कोण होणार या नाईटच्या स्पर्धेचा चॅम्पियन. ज्यावेळेस मात्र लेग बायची धाव आलेली आहे, ज्यावेळेस या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली त्यावेळेस मात्र अनेक कट्ट्यांवरती अनेक ग्रुपमध्ये या चर्चा रंगल्या की हा संघ प्रबळ दावेदार आहे, हा खेळाडू प्रबळ दावेदार आहे, या खेळाडूला बाईक मिळणार आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती.
धावसंख्या आहे धावफलकावरती 14. याच्या पण सर्वांनी नोंद घ्या. 2 षटकांचा 14 आहेत. पहिल्या ओव्हरला 10 होत्या का? तर आपण करेक्शन करूया. पहिल्या ओव्हरला जर 10 असेल तर आता स्कोर बोर्ड आहे 15 वरती. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आपण करेक्शन करूया. धावसंख्या आहे 15. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात आणि ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजी मार्क वरती रोहन धनावडे या नावाचा पर्याय निवडलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सय्यार. वळवलाय बॉल ऑन साईडला. मोहर आता कोणत्या धावेची लागेल? एक सिंगल धावाचं पंचाने खेळवलंय. धाव जरी एक मिळेल परंतु मनोबल वाढवणारा फटका आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. इथून पुढे आता आक्रमण करावं लागेल. मस्बे टीमला गिअर बदलावा लागेल. धावसंख्या बनवताना प्रथम बॅटिंग करताना तुमचं काम काय असतं की सर्वाधिक धावा बनवणं आणि प्रथम गोलंदाजी करताना काम काय असतं की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचंय. अशा प्रकारचा प्रयत्न अनेकदा बहुधा आपण क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. परंतु कोणाच्या प्रयत्नांना मिळेल यश? परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये हात खोलावे लागतील. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंगमध्ये तयार होतील. गणेश शिर्के क्रमांक 3 वरती आलेले आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. एका बाजूला मंगेश शिर्के, एका बाजूला गणेश शिर्के. स्ट्रायकर एंडला गणेश शिर्के. आक्रमण केलंय. समोरच्या बाजूला खेळाडू 2 येत आहेत. पकडलाय राजेश धनावडे यांनी. बॉल फेकी केली आहे. 2 धाबा घेण्यापासून या बॉलला रोखवू शकलेले नाहीयेत. धाबा या बॉलच्या पाठीमागे 2 मिळतील. त्याचबरोबर सुनील अप्पा धनावडे 40+ जॉन्टी त्यांचं आगमन होत आहे आणि त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. 40+ जॉन्टी रोड्स म्हणून या नावाने प्रसिद्ध असणारे आणि ज्या प्रकारे याही वयामध्ये त्यांचं अनेकदा क्षेत्ररक्षण आपण चांगल्या रीतीने पाहिलेलं आहे. त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सिनियर खेळाडू आहे, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर विजय सुर्वे यांचे आगमन आहे. बिजू आपले स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. हे तालुक्यातील सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांचे आपण स्वागत करूया. आणि एका बाजूला धक्का क्रमांक आता लागलेला आहे तो दुसरा आणि फलंदाज गणेश शिर्के आउट होऊन माघारी जातील. गणेश शिर्के एक मोठी उमेद होती कारण ज्या प्रकारे त्यांनी जी माहिती आम्हाला मिळाली की पाठीमागच्या 2 मॅच मध्ये जबरदस्त झुंजार खेळ केला होता परंतु या मॅच मध्ये चांगला खेळ होऊ शकला नाही नावाप्रमाणे. त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत पार्टे यांचे आगमन आहे. 40+ खेळाडू आहेत, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्यांना विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व आपलंही सहर्ष स्वागत आहे सर. परिणामांची जाणीव आता ठेवावी लागेल आणि त्याप्रमाणे कृती करावी लागेल कारण प्रथम बॅटिंग करताना आपण चर्चा करतो ना की धावा तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल आला, तो डॉट मिळणार नाहीये. कोणती धाव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेले आहेत. पण मस्बे टीम म्हटलं की त्यांच्या टीम मध्ये अनेक गणेश नावाचे खेळाडू आहेत. असा असणारा मस्बे संघ. आपण 40+ सर्व खेळाडूंना विनंती करूया की आपण विराजमान व आपलं स्वागत आहे वागदरे गावच्या या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती असताना खेळलेला फटका क्षेत्ररक्षक येतील आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. आपण चर्चा करतो की धावसंख्येची भूक आता टीम मस्बे टीमला वाढवावी लागेल. हाच तो वेळ आहे जिथे गिअर बदलायचा आहे आणि गिअर जर बदलला तर धावांचा वेग हा निश्चित वाढेल. एका बाजूला शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक.
ओव्हर नंबर 3चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. कोणता संघ सामना घेऊन जाईल आणि आपला अंतिम 4 मधला प्रवेश निश्चित करेल. विजय सुर्वे, संदीपजी शेलार यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर विशालजी शिंदे यांचे आगमन आहे. सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आहे, सर्व सिनियर खेळाडू आहेत आणि सिनियर खेळाडूंना विनंती आहे की आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे वागदरे गावच्या या स्पर्धेमध्ये. आई जननी माता चषक 2025 मध्ये आपल्या या ठिकाणी आम्ही करत आहोत. सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत अवघ्या 20. म्हणजे 18 बॉलमध्ये मस्वे टीमने काय केलं, 20 बनवलेले आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये कमीत कमी जर 15 बनवल्या तर एक फायटिंग स्कोर, एक आव्हानात्मक स्कोर उभा करू शकेल टीम मस्वे आणि त्या दिशेने आता पावलं टाकावी लागतील. पण आपण अनेकदा चर्चा करतो ना की परिणामांची जाणीव ठेवून कृती जीवनामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. मग तो खेळ असो किंवा आयुष्याचा डाव असो, एका बाजूला आता ही परिणामांची जाणीव ठेवून तुम्हाला कृती करावी लागेल. जर आयुष्यामध्ये आपण परिणामांची जाणीव न ठेवता जर कृती केली ना तर आपण अपयशाच्या दिशेने जाऊ, परंतु परिणामांची जाणीव ठेवून जर आपण कृती केली तर आपण यशाच्या दिशेने जाऊ आणि ती परिणामांची जाणीव ठेवावी लागेल. परिणाम काय होतील, जर पहिल्या डावामध्ये आपण कमी धावा बनवल्या तर गोलंदाजीचा कस लागेल. एका बाजूला पहिल्या डावामध्ये जर आपण ओसंडून धावा खर्च केल्या तर बॅटिंगचा कस लागेल. म्हणजे हे जे काय परिणाम आहेत ते लक्षात ठेवून तुम्हाला खेळ करावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव आले. अंतिम षटकासाठी रणजित पवार स्वतः आलेले आहेत हे षटक हाताळण्यासाठी, परंतु मंगेश शिर्के एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, बऱ्याचशा स्पर्धा गाजवलेल्या आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. सोबतीला गणेश आहेत. मंगेश शिर्के नावाप्रमाणे आज खेळ करतील का? अनेक मैदाने या खेळाडूने गाजवली, परंतु अखेरकार प्रयत्नांना यश नाही. एक सिंगल धाव पंचांनी कळवलेला आहे. असंही म्हटलं जातं ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतो, परंतु ते तुमचं कौशल्य आहे हे कायमस्वरूपी तुमच्या सोबत असं, आणि ते कौशल्य आणि त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण आज मंगेश शिर्के यांना करावं लागेल. यानंतरची मॅच 40+ जावली विपक्ष पुनवडी. आपण तयार राहा. आपला टॉस केला जाईल, आपण रिपोर्टिंग करा. 40+ जावली आणि पुनवडी. 8 बॅटचं आक्रमण आहे. बॉल थोडासा पुढ्यात होता, डोळे मोठे झाले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जलद गतीने आले. वेल जज कॅच पकडलाय. मंगेश शिर्के जड पावलांनी माघारी. पूरक प्रकाशामध्ये कधी कधी अशा कॅचेस पकडणं थोडंसं कठीण होतं. काल देखील आपण पाहिलेले आहेत की ऑन साईडला कॅचेस सुटलेले आहेत, परंतु हा जेल चांगल्या रीतीने पकडलाय. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला सांघिक खेळ चांगलाच करावा लागतो. आणखीन एक फलंदाज गणेश नावाचे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तीन बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना आपण करूया विनंती. आपण अधिकचा मित्रांनो वेळ घेऊ नका. यानंतर बरेचसे सामने अजून आपल्याकडे बाकी आहेत. संपूर्ण आणखीन एक ग्रुप बाकी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे. कसा कमी वेळ आपल्याला घेता येईल याचा आपण प्रयत्न करा. मालिकावीरासाठी असणारी बाईक ही प्रत्येक खेळाडूला खुणवते आणि प्रत्यक्षात कोणत्या गावाला ही बाईक जाईल, कोणता खेळाडू त्या बाईकवरती बसेल. ज्यावेळेस या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, अनेक खेळाडूंनी या बाईकचं स्वप्न पाहिलंय, परंतु हे स्वप्न जर पूर्ण करायचं आहे ना तर खेळ जागृतपणे करावा लागेल. स्वप्न ती नाही जी झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती असा जी तुम्हाला झोपू देत नाहीत आणि याही मॅच मध्ये तुम्हाला जागृतीने खेळावं लागेल. बॉलर तयार. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल आलाय, तो डॉट. पंचांगडे मागितले वाईट साठी दाद. ज्यावेळेस तुमच्या आवाक्या बाहेर जर एखादा बॉल असेल ना तरच पंच अशा बॉलला दिशाहीन बॉल म्हणून घोषित करू शकतात. तुमच्या खेळण्याच्या आवाक्यामध्ये बॉल असेल तर तो बॉल दिशाहीन होऊ शकत नाही. आणि कडक शिस्तीचं पॅनल मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये शशी साटम सर, धनंजय कोळी सर, रुपेश सावंत सर हे कालपासून या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत आणि हे कडक शिस्तीचं पॅनल आपण पाहत आहोत. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये आपण हे पॅनल अनेकदा बहुधा पाहत असतो आणि तेच पॅनल या स्पर्धेला आहे.
आणखीन एक फलंदाज माघारी येत आहे. स्टंपिंग आउट. धक्का आणखीन एक लागले. चला घाई करा. टीम 40+ जावली आणि पुनवणी आपला टॉस या ठिकाणी केला झाला. आपण रिपोर्टिंग करा. जन्नी माता चषक 2025 चा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे. यष्टांच्या पाठीमागे सुशांत धनावडे चांगले यष्टिरक्षक आहेत. बीसीसी करंजी या टीमचे. अनेकदा आपण जावली तालुक्यामध्ये यष्टिरक्षकांबद्दल चर्चा करतो, त्यावेळेस मात्र या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागते. अनेक स्पर्धांमध्ये किंबहुना प्रीमियर लीग मध्ये सुशांतांनी नेहमीच आपला दमकम यष्टिरक्षणामध्ये दाखवलेला आहे. वेगवान गोलंदाजीला त्यांनी अनेकदा क्लोज कीपिंग केलेली आहे आणि 1 गाव 11 मध्ये खास करून आपण बीसीसी करंजी या टीम कडून त्यांची कीपिंग आपण बहुधा पाहतो. बॅटिंगसाठी फार कमी वेळा येतात, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे आपलं काम चोख करतात. उजव्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील, टाकतील, एकच धाव मिळेल. पण शेवटच्या ओव्हरमध्ये तुटून पडायचं आहे. त्याच ओव्हरमध्ये मस्वे टीमला एकेरी दुहेरी धावा मिळत आहेत. त्यामुळे धावसंख्या अगदी हळवार पद्धतीने पुढे चालली आहे. 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40+ जावली आणि पुनवडी आपल्यामध्ये टॉस होते. आपण रिपोर्टिंग करा. तर सन्मान या ठिकाणी केला जातील या 40+ संघाचे जे खेळाडू आहेत. प्रथमतः या ठिकाणी संदीप शेलार वागधरे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. चला सन्मानित केलं जाईल, ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे. यानंतर इथे सर यांची नाव घ्या ना. त्याचबरोबर विशाल दादा शिंदे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. तेवीस झालेले आहेत, 24 बनवायचे आहे, त्याची आपण नोंद घ्या. संदीप दादा धनावडे यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत. सिनियर खेळाडू आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी या. त्याचबरोबर सुनील अप्पा धनावडे यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत. डॉक्टर प्रशांत पार्टे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. 40+ चे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप दादा धनावडे यांचा सन्मान लगोलग या ठिकाणी केला जाईल, परंतु तत्पूर्वी आपण करत आहोत टॉस आणि तोही टॉस आपण आता कव्हर करूया. तर माननीय श्री बबनजी शेलार सरपंच माजी सरपंच यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. प्रथमतः या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला असणार आहे पुनवडे आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे 40+ हा संघ. तर या ठिकाणी टॉस करण्यासाठी माजी सरपंच यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. तर कॉल केला जाणार आहे 40+ या संघाकडून. दरम्यान अवी बिरामने यांचा इथे सन्मान केला जातोय. तर टेल हा कॉल आलेला, सॉरी हेड हा कॉल आला होता, परंतु पुनवडी संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय. तर काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण निवडीन आम्ही. तर क्षेत्ररक्षण निवडण्याचं मागचं प्रमुख कारण समजेल का? आपण पाहतो ही स्पर्धा खरं तर मी वागदरे गावला शुभेच्छा दिन. ही आगळीवेगळी योजना त्यांच्यातून आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळते की डे नाईट स्पर्धा पहिल्यांदा आपण पाहतोय. योगेश धनावडे पहिल्यांदाच आपण सर्वजण ही डे नाईट स्पर्धा खेळतोय. अनेक खेळाडू आहेत जे पहिल्यांदा फ्लड लाईटमध्ये खेळणार आहेत. थोडीशी चुका होतील, काय होतील, त्यामुळे आम्ही रिस्क घेत नाहीये. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडण्याचा प्रयत्न करतोय. तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी निवडलेलं आहे. आता जाणार आहोत आपण 40+ संघाचे कर्णधार सुनील अप्पा धनावडे यांच्याकडे. तर टॉस आता नक्कीच या ठिकाणी थोडंसं नाराज केलंय टॉसने, परंतु मनासारखा टॉस झालाय का? नक्कीच मनासारखाच झालाय, कारण टॉस जिंकलो असतो तर आम्ही फलंदाजी स्वीकारली असती. आणि खरंच एक जन्नीमाता चषक वागदरे आयोजक एक
सुंदर अशी स्पर्धा आज आपल्याला या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते. एक डे नाईट स्पर्धा. खूप दिवस झालं उन्हामुळे अनेक त्रास होत होते आणि त्यातल्या त्यात आमच्या 40+ सारख्या म्हाताऱ्यांना जास्त त्रास होत होता. पण एक छान अशी स्पर्धा की जिथे उन्हाचा कोणताही त्रास नाही, त्यामुळे आमच्या संघाला त्याचा चांगलाच बेनिफिट मिळेल अशी एक आशा आहे. आता आपण उन्हाचा विषय काढलेला आहे, तर जॉन्टी रोड्स तर आपण 40+ संघाच्या आहात, परंतु नेरूळ ठिकाणी उन्हामध्ये जो आपल्या चेहऱ्यावर बॉल येऊन पडला होता आणि इंजरी तुम्हाला झाली होती, परंतु आज नाईट स्पर्धा आहे, तर हा जो प्रकाश आहे तो सूर्यप्रकाशापेक्षा घातक आहे. तर त्या प्रकारची क्षेत्ररक्षणाचं पाहायला मिळेल का? जर आपण पाहिलं तर 40+ संघामध्ये अतिशय सुरेख असे खेळाडू आहेत. नाईट स्पर्धेचा बराचसा अनुभव प्रदीर्घ आपल्याकडे आहे. तर नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो. सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपली मॅच पाहण्यासाठी आतुर आहे, तर धन्यवाद आहे. टॉस का बॉस पॉवर्ड बाय युवा ऑटो बाईक्स, ऐरोली दिवागाव सेक्टर 9 यांच्या माध्यमातून रास्त दरामध्ये आपल्याला बाईक्स उपलब्ध करून देतील. ही जी ती बाईक आहे जी प्रत्येक खेळाडूला खुणवत आहे, मालिकावीरासाठी आहे. कोण होणार याचा मानकरी? मैदानाच्या आतमध्ये वोडी आणि पाहूया सत्र क्रमांक 2 ची रंग, ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात. किरण धनवडे सरांचा आवाज ऐकला. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलाय आणि पहिल्याच बॉलचं रुबाबदार दिमागदार स्वागत. बॉल पाठवलाय, आपल्या स्टाईलने केले आपल्या डावाची सुरुवात. नाव त्यांचं रणजित पवार आणि केलाय बॉल वरती वार आणि बॉल पाठवलाय सीमा पार. रणजित पवार यांनी पहिलाच बॉल वरती आक्रमण केलंय. गोलंदाजी मध्ये आहेत गणेश शिर्के आणि त्यांचा पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार. सुरुवात चांगली केली डावाची, स्वागत केले पहिल्या बॉलाचं 4 धाब्याने. ही पहिली अशी नाईटची स्पर्धा आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत की मालिकावीरासाठी बाईक आहे, म्हणजे नाविन्यपूर्ण पर्व क्रमांक 4 आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 11 स्पर्धांचं स्वरूप बदलताना पाहायला मिळेल. हो काय फटकाय, कलात्मक नजाकत भरलेला एक फोटोजेनिक स्ट्रोक. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. लागोपाठचा ठोकलेला दुसरा चौकार. रणजित पवार यांची खासियत, क्रिकेटचं मादक सौंदर्य, पुस्तकी फटका, गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला आणि पॉवर प्ले तोड फटका खेळलाय. अंगावरती येणारा बॉल दिशाहीन आहे. पंचाने सांगितलं की डावीशी सोडून चाललाय. धावसंख्येने पकडला वेग, पाठलाग करायचा आहे तो 24 धाबांचा. याचा विचार मस्वे टीमला करावा लागेल. हो हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर उसळतोय, आला तो डॉट, मिळणार नाहीये कोणतीही धाव. निर्धाव बॉलची सांगता होते आणि ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतोय या संपूर्ण स्पर्धेबद्दल, या मॅच बद्दल, चांगला खेळ आता करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर पुन्हा कधी नाही. ऑन साईडला वळवलाय, लांबी पाहावी लागेल, परंतु बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये घातलाय धुडगूस, घातलाय मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ. रणजित पवार मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग नावाप्रमाणे खेळ केलाय आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय. गोलंदाजांचे डावपेच उधळून लावलेत. या बॉलवरती नजर रोखून धरले. पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येने पकडला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती, बनवायच्या आहेत अवघ्या 10. म्हणजे मस्वे टीमला काय करावं लागेल, गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि पहा इथे एक पाय हवेत घेत नटराज मुद्रा फटका खेळलाय. नो प्लस, धावा मिळतील तब्बल 4, एकूण धावा मिळतील 5. ही वेळ प्रयोग करण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याची वेळ आहे आणि इथे काहीतरी प्रयोग करायला गोलंदाज गणेश शिर्के गेले. प्रयोग फसला आणि त्या संधीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतलाय रणजित पवार यांनी. आणि अखेरकार डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. या मॅच मध्ये मस्वे संघ ज्या प्रकारे खेळला, बॅटिंग ज्या वेळेस केली, धावसंख्येचं मोठं प्रलोभन ठेवता आलं नाही. धावसंख्येचा बचाव करताना
पहिल्याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 20 धावा. अवघ्या 4 धाब्यांची गरज. परंतु याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. अशा गोलंदाजीचे वार जर केले आणि 4 ते 5 फलंदाज जर माघारी पाठवले तर सामना बनवू शकतं. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. एका बाजूला गोलंदाजीचा कस लागणार आहे कारण 18 बॉल आणि 4 धाब्यांचा बचाव एका बाजूला, 18 बॉल 4 धाब्यांचा पाठलाग एका बाजूला. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. आणि 40+ जावली आणि पुनवडी आपण मॅचची तयारी करा. ज्या टीमची बॅटिंग आहे त्या टीमला विनंती आहे की तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बसावं लागेल आणि तुमचे 12च खेळाडू कक्षामध्ये बसतील. एक महत्वाची सूचना आहे. बाकीच्या पाठीराख्यांना विनंती आहे की तुम्हाला त्या खेळाडू कक्षामध्ये बसता येणार नाही. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. ज्ञानेश्वर उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पॉइंटला आहेत खेळाडू, थोडीशी होते गडबड. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता बनवायचे आहेत धावा 3 आणि येणारे बॉल शिल्लक आहे 17. चला 40+ जावली आणि टीम पुनवडी आपण तयारी करा. ज्ञानेश्वर मॅच खेचून आणतील का, मॅच मध्ये प्रभाव टाकतील का? हा फटका तर जागेवरतूनच खेळलाय आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव मिळेल. अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत धावा 2 आणि खेळ शिल्लक आहे तब्बल 16 बॉलचा. 16 बॉल 2 ची गरज. बॅटिंग मध्ये ती चमक या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाही मस्बे टीम कडून. ज्या प्रकारे त्यांनी 2 सामने पाठीमागचे खेळले होते, या महत्वाच्या सामन्यामध्ये धावा हा संघ अधिकच्या बनवू शकला नाही. आणि ऑन साइडला हा बॉल वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. खेळाडू आहेत बॅकअपला. आणि अखेरकार हा सामना इथे समाप्त होतोय. BCC करंजे संघ अंतिम 4 मध्ये दाखल होणारा या स्पर्धेचा दुसरा संघ आहे. त्यांचं अभिनंदन. मस्बे टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. त्याचबरोबर सुधाकर दादा लोहार यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचे आपण करूया सहर्ष स्वागत.